श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 27 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नेमका काय बदल घडवणार आहे? ग्रहांची चाल तुमच्या नशिबाला साथ देणार की काही आव्हानांची चाहूल देणार? आज कोणत्या राशींना धनलाभ होईल आणि कोणाच्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल? काम, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत कोणते निर्णय तुम्हाला पुढे नेतील? चला तर मग जाणून घेऊया आजचा दिवस तुमच्यासाठी काय खास घेऊन आला आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष. आज मनावर आलेली उदासी झटकून टाका, कारण दिवसात सकारात्मक घडामोडी घडू शकतात. घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना तुमची मेहनत दिसून येईल. पत्नीला किंवा जोडीदाराला मदत केल्यास नातेसंबंध अधिक घट्ट होतील. अचानक धनलाभाची शक्यता असून त्याचा योग्य उपयोग करा. जुन्या विचारसरणीत अडकून न राहता नवीन कल्पनांना संधी द्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. कामातील चिकाटी ठेवल्यास मोठे यश मिळू शकते. खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. वृषभ. आज कामाच्या ठिकाणी शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचे आहे. जोडीदाराची साथ तुम्हाला मानसिक आधार देईल. नवीन योजना राबवण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आपल्या यशाचा गवगवा टाळून नम्रता ठेवावी. कुटुंबात तुमचा मान वाढेल आणि तुमच्या मताला किंमत मिळेल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या, विशेषतः संसर्ग टाळा. छोट्या गोष्टींवरून नाराज होणे टाळा. आर्थिक बाबतीत योग्य अंदाज बांधल्यास फायदा होईल. मिथुन. आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल आणि कामात यश मिळेल. घरातील जबाबदाऱ्या सहज पार पडतील. मनातील भावना योग्य वेळी व्यक्त केल्यास नाती अधिक घट्ट होतील. ओळखीतील लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि पूर्ण दिवस सकारात्मकतेने जाईल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. ठरवलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या. कर्क. आज नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास उत्तम परिणाम मिळतील. मनोरंजनासाठी वेळ काढाल, ज्यामुळे मन हलके होईल. काही ठिकाणी तडजोड करावी लागेल, पण त्यातून फायदा होईल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्त्री सौख्य लाभेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. विवेकाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास कामाचा ताण कमी होईल. आर्थिक बाबतीत सावध रहा. सिंह. आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. काही प्रसंगी प्रिय व्यक्तीच्या बोलण्याचा जास्त परिणाम होऊ शकतो. हितशत्रूही आज नरम होण्याची शक्यता आहे. घरात तुमचे वर्चस्व राहील. मुलांच्या हट्टी स्वभावामुळे थोडा त्रास होऊ शकतो. बौद्धिक क्षमतेचा योग्य वापर करा. आवडत्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळेल. अडचणींवर मात करण्याची क्षमता तुमच्यात आहे. मित्रमंडळी योग्य वेळी तुमच्या पाठीशी उभी राहतील. आरोग्याच्या बाबतीत दिलासा मिळेल आणि शरीरात चैतन्य जाणवेल. जोडीदाराशी समजूतदारपणा वाढेल, त्यामुळे घरात शांत वातावरण राहील. कन्या. आज आवडत्या कामात गुंतून राहाल. जोडीदाराशी समजूतदारपणे वागल्यास नात्यात गोडवा वाढेल. रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. कामे सहज पूर्ण होतील आणि व्यावसायिक लाभ मिळेल. कुटुंबातील प्रश्न शांततेने सोडवावेत. लहान-सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करणे फायदेशीर ठरेल. प्रेमभावना अधिक वाढतील. योग्य प्राधान्यक्रम ठरवून कामे केल्यास यश मिळेल. सामाजिक जबाबदारी ओळखून वागाल. अध्यात्माकडे ओढ वाढेल. दिवस कामात व्यस्त जाईल. घरातील रखडलेली कामे पूर्ण होतील. मात्र काही गोष्टी करताना धूर्तपणा आणि दूरदृष्टी ठेवणं आवश्यक आहे. तूळ. आज प्रलंबित देणीघेणी मिटतील. परिश्रमाचे फळ मिळेल आणि मन समाधानी राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल, पण कफ विकारांपासून सावध राहा. नामस्मरण किंवा ध्यान केल्यास मन शांत राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. भावंडांना मदत करण्याची संधी मिळेल. प्रगतीच्या दिशेने पुढे जाल. मोठे आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहा. दिवसभर धावपळ आणि खटपट सुरू राहील. कुटुंबाकडून समाधान आणि प्रेम मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. घरातील जबाबदाऱ्या नीट पार पाडाल. वृश्चिक. आज मन अस्थिर राहू शकते, त्यामुळे निर्णय घेताना सावध रहा. जोखीम घेताना विचारपूर्वक पावले उचला. तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. स्थावर व्यवहार पुढे सरकतील. अतिउत्साह टाळणे गरजेचे आहे. अनावश्यक चिंता टाळा. मदतीचा हात पुढे केल्यास समाधान मिळेल. स्वतःच्या मतांवर ठाम राहाल. परनिंदा टाळा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. मेहनतीचं योग्य फळ मिळेल. व्यवहारात स्पष्टता ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी अधिकार वाढतील. धनु. आज नवीन बदलांना सामोरे जावे लागेल. काही गोष्टींमध्ये अंतर्गत विरोध जाणवेल.
इतरांच्या वागण्याचा जास्त विचार करू नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मन थोडे विचलित राहू शकते. काम करताना संयम ठेवावा. सहकारी किंवा हाताखालील लोक मदत करतील. बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. टीमवर्कच्या जोरावर अनेक कामं पूर्ण होतील. आहारावर नियंत्रण ठेवल्यास आरोग्य चांगलं राहील. मनातल्या प्रेमभावना अधिक गहिऱ्या होतील. आर्थिक गणित योग्य प्रकारे जमेल. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव नीट समजून घेण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. मकर, आज नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. कामात लक्ष केंद्रित ठेवल्यास यश मिळेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. मैत्रीचे संबंध मजबूत राहतील. योग्य संधीचा फायदा घ्या. जमिनीशी संबंधित व्यवहार लाभदायक ठरतील. कामाचा आनंद घ्याल. बोलताना शब्द जपून वापरा. घाईघाईत निर्णय घेणं टाळा. खर्च करताना विचारपूर्वक पावले उचला. धाडस करताना सारासार विचार करा. कामातून समाधान मिळेल. धार्मिक ग्रंथ वाचनामुळे आध्यात्मिक बळ वाढेल. कुंभ, आज चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आळस झटकून कामाला लागा. बोलताना संयम ठेवा. महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्या. जुळून आलेली संधी हातातून जाऊ देऊ नका. योग्य विचार केल्यास यश मिळेल. समाजातील जबाबदाऱ्या पार पाडा. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्या. प्रेमात गोडवा वाढेल. आज स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कामाचा वेळ वाढवावा लागू शकतो. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा मौलिक सल्ला मिळेल. इतरांना मदत केल्याने समाधान मिळेल. स्वतःच्या विचार विश्वात रमून जाल. मीन, आज स्वतःवर विश्वास ठेवा आणि ठामपणे मत मांडाल. चुकीच्या संगतीपासून दूर राहणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवावेत. जबाबदाऱ्या टाळू नका. जोडीदारासोबत वेळ घालवून आनंद मिळेल. भावंडांची मदत मिळेल. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश मिळेल. मानसिक समाधान मिळेल. आज बऱ्याच दिवसांनी भावंडांची भेट होईल. कलेत केलेल्या कामाचं कौतुक होईल. सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत प्रेमळ संवाद साधाल. नातेवाईकांच्या अडचणी जाणून घ्याल. कुटुंबासोबत सहलीचा विचार होईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.